तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो एक स्पेशल गोष्ट जी ऑर्डर केली आहे त्याची अनबॉक्सिंग करायला. तर ती काय गोष्ट आहे ती तुम्हाला थोड्या वेळात समजेलच. आणि बजेट फ्रेंडली ती वस्तू आहे आणि प्रत्येकाला रायडिंगच्या टायमिंगला त्याचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली थोडी सेफ्टी वाढेल. कारण काय बायकर्सला मोठ्या मोठ्या गाडीवाले असतात ते जास्त किमतीचे समजत नाहीत, कसे पण आडवे तिडवे गाड्या घालतात आणि बायकर्स लोकांच्या जागा ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतात, तुच्छ समजतात. त्यामुळे आपल्याकडे त्या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपण सेफली राईड करू शकतो. तर त्यातलीच एक गोष्ट आता मी ऑर्डर केली आहे आणि ती 10-1 दिवसानंतर आज आली आहे माझ्याकडे आणि ती घेऊन चाललो आहे मी अनबॉक्सिंग करायला. तर बघूया मित्रांनो. हे बघा, कामते डॅम, साधा सिंपल. हां कुठे? तिकडं काय माहिती, तिकडं मासे पकडतात एवढं माहिती आहे मला. त्यांना जाऊन देऊ. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो एक स्पेशल गोष्टीची अनबॉक्सिंग करायला जी तुम्हाला मी सांगितली होती. तर अशा ठिकाणी आपण आलो आहे की जिथे निसर्गाचं पण पूर्ण वातावरण चांगले तुम्ही बघू शकता. निसर्ग इकडचं पण दाखवा. तर अशा ठिकाणी आपण आलो आहे रायडाची, आपण जे जॅकेट मागवलं होतं त्याची अनबॉक्सिंग करायला. हे बघा, हे रायडाचं जॅकेट आहे, ह्याची अनबॉक्सिंग करायला आलो आहे. कमीत कमी 10 दिवस झाले त्याची ऑर्डर करून आणि ते अजून काय आलं नाही. तर आपण आता त्याची अनबॉक्सिंग करूया. तर आपण पटापट क्विकली अनबॉक्सिंग करूया आणि बघूया आपल्याला जॅकेट कसं वाटतंय ते. तर हे पत्रावळे दिलेत फाडायला, काय आम्ही आणलं नाही आहे बाहेर आल्यामुळे. तर हे पटापट फाडूया आणि इथेच ठेवूया. रायडावाल्याने काहीतरी दिलं आहे भाई आपल्याला. किचन पण दिलं आहे वाटतं त्यांनी चेनला लावायला. इथेच ठेव. तर हे आतमधली पॅकिंग आहे त्याची, तर ती पण आपण ओपन करूया पटापट. बापरे, एवढं जड आहे, लाईट वेट आहे, म्हणता म्हणता मरणाचं जड आहे रे. ए भाई, पिशव्या पण दिल्यात पावसाळ्यातून चिन्ह सांगण्यासाठी. पिशवी रायडाकडून, हे बघा, पिशवी पण टॉप क्वालिटीची आहे मित्रांनो. एका हातात धरा सर. पिशवी आहे, हा स्टिकर आहे आणि हे किचन आहे जे तुम्हाला मी बोललो. तर किचन ठेवलं एक खिशात. आणि हे बघा, हे जॅकेट आहे. या जॅकेटची खास गोष्ट अशी आहे की याला लेवल 2चे CE प्रोटेक्शन मिळतं. CE सर्टिफाईड लेवल 2चे प्रोटेक्शन मिळतात खांद्यासाठी, तुमच्या कोपरसाठी आणि इथे बॅकसाठी. आणि चेस्टमध्ये कापसाचा फोम दिला आहे त्यांनी. हा बघा, इथे तुम्ही पाहिजे तर लेवल 2चं तिथे पण प्रोटेक्शन ऑर्डर करू शकता भरून आणि तिथे घालू शकता. तर आपण हे घालून बघूया कसं वाटतंय ते. हे सगळं जाम केलं नाही आहे त्यांनी, त्यामुळे आपल्याला घट्ट वाटतंय. तर मित्रांनो, एल साईज बरोबर आहे मला. एल साईजच पाहिजे होती, नाही तर ते जास्त ढगळं झालं असतं. बरोबर वाटतंय ना? हां, परफेक्ट बसतंय. उंचीला कमी वाटतंय, थोडंसं वाटतंय का? पण तिथं जॅकेट, तर हे हाईटला थोडं कमी वाटतं असं म्हणतोय माझा कॅमेरामॅन, माझा मित्र. बाकी मला पूर्ण असं फिट बसलं आहे. बघा, इथे तुम्ही बघू शकता हे गार्ड बीर, म्हणजे पडलो की एल्बोला पण लागणार नाही आपल्या. शोल्डर प्रोटेक्शन आहे, बॅक प्रोटेक्शन आहे. तर आपण आता बघूया बाईकवर जाऊन की कसा व्ह्यू येतो आणि कसं वाटतंय ते लुक. तर तुम्ही हे चेक करा कसं दिसतं. हेल्मेट माझ्याकडे एक ब्लॅक आहे, ते मी सध्या घरी ठेवले. आणि दुसरं माझं वेगळंच हेल्मेट आहे माझ्याकडे, एक्झॉरचं आहे. पण एक्झॉरचं मी जॅकेट घेतलं नाही, त्याचं कारण ते खूप हेवी असतं. हे थोडं लाईट वेट आहे आणि सेफ्टी पण ज्या बजेटमध्ये हे मला मिळालं आहे त्यात सेफ्टी पण लेवल 2ची आहे. जेवढं त्या जॅकेटमध्ये येणार आहे तेवढंच या जॅकेटमध्ये येणार आहे. फक्त एवढाच विषय आहे की हे वॉटरप्रूफ नाही आहे. याच्यावर तुम्हाला रेनकोट
घालावा लागेल जेणेकरून ते भिजणार नाही. तर आपण डायरेक्ट जाऊया आता बाईकवर आणि बघूया व्ह्यू कसा आहे तो. तर चला तर मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय जॅकेट कसं वाटतंय मला. आता मी बाईकच्या रायडिंग पोझिशनमध्ये आहे. हे बघा हे सगळे हातबीत असे फिट झालेत नॉर्मली असा. तर जे गार वारा येतोय मला फील होतंय, म्हणजे गरमी अशी होत नाही. मागून पण वारा येतोय, पुढून पण वारा येतोय. फक्त जरासं हाताच्या इथे थोडंसं तिथे आपले गार्ड आहेत तिथे थोडंसं मला गरम झाल्यासारखं वाटतंय किंवा फिट बसतंय असं वाटतंय मला ते. तर ते लूज करता येईल का बघूया आपण. लूज होत नाही आहे तिथून. कदाचित साईज छोटी पडली असावी मला. हे एल साईजचं एक्झॉरचं घालून बघितलेलं ते बरोबर झालं होतं, पण कदाचित तब्येत वाढली आहे त्यानंतर माझी थोडीशी तब्येत झाली आहे त्यामुळे थोडंसं मला ते घट्ट होतं आहे.